ट्रेडिंग म्हणजे रोजचा पैसा नाही आणि हे जितक्या लवकर समजतं तितकं आपण मोठ्या लॉसपासून वाचतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट सतत होत होती. आपण रोज चार्ट उघडायचो, मार्केट बघायचो, पण एकही परफेक्ट सेटअप तयार होत नव्हता. एक दोन नाही, सलग 4-5 दिवस एकही ट्रेड नाही. आता इथे दोन पर्याय असतात. एक म्हणजे जबरदस्ती ट्रेड घेणे आणि दुसरा म्हणजे शांत बसून योग्य संधीची वाट पाहणे. जास्तीत जास्त लोक पहिला पर्याय निवडतात, कारण त्यांना वाटतं आज ट्रेड घेतला नाही तर काहीतरी मिस होईल. पण आपण काहीही घाई केली नाही. आपण मार्केटला फोर्स केलं नाही. आपण फक्त वेट केलं, दररोज चार्ट पाहिला, सेटअप शोधला, पण क्लिअर सेटअप नसल्यामुळे ट्रेड घेतला नाही. कधी कधी वाटत होतं आज ट्रेड घेतला असता तर प्रॉफिट झाला असता, पण आपण आपल्या रूल्सला ब्रेक केलं नाही. आणि मग आजचा दिवस आला. आज सेटअप क्लिअर होता. आपण एंट्री घेतली. एंट्री घेताना सुद्धा स्टॉप लॉस आपला फिक्स होता, टार्गेटसुद्धा फिक्स होते. काही इमोशन नाही, फक्त प्लॅन फॉलो केला आणि बघता बघता मार्केट आपल्या साईडला चालायला लागलं. टार्गेट क्लीन हिट झाले. मार्केटमध्ये रोज ट्रेड मिळायलाच पाहिजे असं नाही, पण जेव्हा मिळतो तेव्हा तो परफेक्ट असला पाहिजे. मग लॉस हो किंवा प्रॉफिट हो. ट्रेडिंगमध्ये टिकायचं असेल तर स्ट्रॅटर्जीपेक्षा डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. मार्केट रोज संधी देत नाही, पण जो थांबतो त्याला संधी नक्की मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.